तुम्ही दहशतवादी तुमच्यातून गारचे स्थानिक आमदार निष्क्रिय ते गायब असतात मुंबई ते सगळे गायब आमदार आमचे पर्यटक नमस्कार. सत्यार्थ महाराष्ट्रमध्ये मी पुन्हा एकदा रुपेश पाटील आपलं स्वागत करतो. आपण आहोत सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या बाहेर. इथून एक 5 ते 6 किलोमीटर एक गाव आहे इन्सुली म्हणून. साधारण 4 दिवसापूर्वी त्या ठिकाणी सोनाली गावडे नामक 25 वर्षाच्या युवतीचा मृत्यू झाला आहे. तो मृत्यू पाण्यात बुडून झालाय, पण ते पाणी जे होतं ते फार अल्प पाणी होतं, म्हणजे कमी उंचीचं पाणी होतं. आणि एवढ्या कमी पाण्यामध्ये त्या सोनालीचा जीव कसा जातो. आणि कालच त्या ठिकाणी एक दुसरी छत्री आढळून आलेली आहे. ही झाली एक गोष्ट. आता जो तुम्ही आक्रोश बघितला तो आक्रोश होता उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या महिला पदाधिकाऱ्यात. कालच सावंतवाडी पोलीस स्टेशनला उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हा आणि विशेषतः सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील त्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार धडक दिली. या ठिकाणी तपासाधिकारी पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांना त्यांनी जाब विचारला या घटनेबाबत की प्रिया चव्हाण ज्या आहेत यांचा मृत्यू जो झालेला आहे, अर्थात तो आत्महत्या आहे, पण या आत्महत्येला ज्यांनी कोणी तिला छळ केलेला आहे ते कारणीभूत आहेत असे 3 संशयित आरोपी जे माने कुटुंबीय मधून आहेत. देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने, त्यांचे पती मिलिंद माने आणि त्यांचा मुलगा आर्य राणे, या तिघांवरही या ठिकाणी संशयित म्हणून गुन्हे दाखल झालेले आहेत. पण काल त्यांना 15 जुलैपर्यंत जामीन मिळालेला आहे, अंतरिम जामीन मिळालेला आहे. एकूणच हा सगळा घटनाक्रम बघता तळकोकण सिंधुदुर्ग 2 युवतींच्या, एक विवाहिता युवती आणि एक अविवाहित युवती, अशा 2 युवतींच्या मृत्यूच्या कारणांमुळे आज हादरून गेलेला आहे. खर तर काल ज्यावेळेस मीडिया समोर पहिल्यांदा पूजा तावडे अर्थात प्रिया चव्हाण यांची लहान बहीण जेव्हा बोलली, त्यावेळेस ती बोलत असताना तिच्या मनामध्ये जो काही अपेक्षा आहेत किंवा घडलेली घटना ही तिच्या बहिणीच्या संदर्भात आहे. आणि त्या घटनेनंतर तिने जे काही बोलली आणि ज्या पद्धतीने त्या ठिकाणी तिने आपली वेदना मांडून दाखवली, तिने सांगितलं की 30 जूनला अर्थात आता त्या घटनेला 15 दिवस होत आहे, 30 जूनला प्रणाली मानेने आपल्या घरी एक मीटिंग बोलावली होती आणि त्या मीटिंगला आपली मयत झालेली आत्महत्या केलेल्या आपल्या मोठी बहीण अर्थात प्रिया चव्हाण या गेलेल्या होत्या. माझी बहीण जर खोटी असती तर सोमवारी 30 तारीखला हीच मीटिंग देवगडला झाली होती, तर माझी बहीण स्वतः देवगडला गेली होती मीटिंगला. पण प्रणाली मानेने झोपेच्या गोळ्या खायची नाटकं केलेली आहेत आणि ऍडमिट झालेली आहे. आणि नेमकं त्या मीटिंग मध्ये काय घडलं हे सुद्धा पोलिसांनी तपासणं गरजेचं आहे असं ती म्हणतीये. त्या पलीकडे जाऊन ज्या वेळेस हा सगळा घटनाक्रम झाला, तर हा घटनाक्रम घडत असताना जेव्हा प्रिया चव्हाण यांनी आत्महत्या केली त्याच्या अगोदर प्रियाला मारहाण झालेली आहे असं तिच्या बहिणीचंही म्हणणं आहे. आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या काल धडक दिलेल्या तमाम पदाधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे. आणि साहेब एकंदरीत द्या ही तुमची कार्यप्रणाली त्यांना जामीन तिथे मिळणार. तुमचं इथे एकंदरीत सगळं मॅनेज काम मला काही याचं गांभीर्य पोलिसांना नाहीये. पोलिसांवर संशय केलेला आहे व्यक्त. आता हा संशय व्यक्त करत असताना पोलिसांची जी भूमिका आहे ती नियमाला धरून आहे का? कारण मिलिंद मानेला अटक केल्यानंतर 2 तास ते पोलिसांसोबत होते आणि त्यानंतर त्यांना टायफॉइड डिटेक्ट झालेला आहे. अर्थात हे सगळं अनाकलनीय आहे असं उबाठाचं म्हणणं आहे. बोलताना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. त्यांनी एक वाक्य असं वापरलं की घडलेली घटना ही विद्यमान आमदार दीपक केसरकर यांच्या घरापासून जवळ प्रिया चव्हाण राहतात, तेही तिथे गेलेले नाहीयेत.
पालकमंत्री नितेश राणे हे सुद्धा या घटनेबद्दल काही बोलत नाहीयेत. नाही, खरं तर या राज्यामध्ये गृह खात्याची परिस्थिती पूर्णपणे हे झालेली आहे. आज आपण बघितलं की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये हे प्रकरण घडून सुद्धा इथले पालकमंत्री असतील, इथले लोकप्रतिनिधी स्थानिक असतील, हे त्या कुटुंबियांकडे गेले पण नाहीत. एक खऱ्या अर्थानं पहिलं तर अगोदर केसरकरांबद्दल आता काय बोलावं, कारण केसरकर ही आत्महत्या झाल्यानंतर सदर कुटुंब हे केसरकरांच्या घरापासून अवघ्या काही मिनिटावर म्हणजे 2 मिनिटांवरती आहे. पण ह्या पीडित कुटुंबियांना केसरकर त्याच्यानंतर म्हणजे ज्या आत्महत्या झाल्यानंतर ह्या शहरात होते. शहरात असताना त्यांनी कुठच्याही प्रकारची दखल घेतलेली दिसली नाही, हे दुर्दैवाची. आणि ज्या केसरकरांनी नेहमी दहशतवाद विरुद्ध बोलले ते केसरकर आज गप्प का, हा सर्व जनतेला प्रश्न पडलेला आहे. पण दहशतवाद केसरकरांसाठी संपलेला असेल, परंतु जनतेसाठी नाही. येणाऱ्या काळात केसरकरांना याची किंमत मोजावी लागेल. जनतेला याचं उत्तर द्यावं लागेल केसरकरांना, की ज्या पद्धतीने आज सावंतवाडी शहरामध्ये म्हणजे जो दहशतवाद संपला त्या राणेंविरुद्ध बोंब मारणारे केसरकरांच्या राणे समर्थकांमार्फतच आज सावंतवाडी शहरात येऊन दहशतवाद होतोय, मारामार होते, मारलं जातं एका महिलेला, ते पण महिला. हे गंभीर प्रश्न आहे. पुरुषाला नाही झालेली, महिलेला मारहाण झालेली आहे. तर त्या प्रश्नात जर केसरकरांनी आपली भूमिका लवकर जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. त्यांची जी चिडीचूप आहे ती नेमकं काय दर्शविते, कारण सत्ताधारी पक्षाच्या संशयित आरोपी प्रणाली माने यांना ते पाठीशी घालतायत का, असा सुद्धा या निमित्ताने त्यांनी सवाल उपस्थित केला आहे. पण या सगळ्या गोष्टींमध्ये सर्वात मोठा संशय त्यांनी व्यक्त केलेला आहे, अर्थात उबाठा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे, तो पोलिसांच्या भूमिकेवर. अर्थात विधानसभेमध्ये हा मुद्दा गाजवला तो त्यांचे तडफदार आमदार भास्कर जाधव यांनी चक्क पोलीस पर्यटनासाठी पथकं नेमतात का, असा सुद्धा सवाल उपस्थित केलाय. सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या या सगळ्या एकूणच कारभाराबद्दल विरोधी पक्ष नेता म्हणून नव्हे तर एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आम्ही प्रिया चव्हाण यांच्या कुटुंबासोबत आहोत, असं सांगायला सुद्धा जिल्हा प्रमुख बाबूराव धुरी विसरलेले नाहीत. प्रिया चव्हाण आणि त्यांना कुटुंबीय यांना न्याय देण्यासाठी जे काय करता येईल ती शिवसेना पूर्णतः करेल. ज्या पद्धतीनं आता तपास चालू झालेला आहे त्याच्यामध्ये पूर्णतः शंका वाटत असल्यामुळे त्यांचे कुटुंबीय आमच्यापर्यंत पोहोचले आणि त्यांच्या कुटुंबियांना घेऊन आम्ही ह्या ठिकाणी DYSP पर्यंत आलो. आणि एकंदर जर बघितलं तर त्याच वेळी जर त्यांना अटक केली गेली असती तर त्यांना अंतरिम जामीन झाला नसता. तिसरा आरोपी अटक केल्यानंतर सुद्धा अंतरिम जामीन मिळेपर्यंत पूर्ण संधी पोलीस विभागानं दिलेली आहे. शिवसेनेच्या वतीनं आज त्यांना मी योग्य ती समज दिलेली आहे. 15 तारीखला जर त्यांना ह्या ठिकाणी जामीन नाकारला गेला नाही तर आम्ही मात्र तीव्र अशा प्रकारचं आंदोलन ह्या ठिकाणी करू, SP कार्यालयामध्ये करू. मात्र चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबियाला पूर्ण न्याय देण्यासाठी संघटना त्यांच्या पाठीशी उभी राहील. जी उपकर असतील किंवा सतीश सावंत असतील किंवा वैभव नाईक असतील किंवा रुपेश राऊळ, हे सगळे पदाधिकारी आज तावडे कुटुंबियांच्या अर्थातच प्रिया चव्हाण यांच्या माहेरकडचं जे कुटुंब आहे त्यांच्या सोबत आज उभं आहे. मात्र विरोधकांकडून याबाबत कुठलीही प्रतिक्रिया अद्यापपर्यंत आलेली नाही. जनतेमध्ये सूर आहे की या घटनेचं राजकारण केलं गेलंय का, तर नक्कीच नाही. सध्या क्षणाला तरी ते कुठेही दिसून आलेलं नाही. किंबहुना एखादी महिला जेव्हा तिची चिमुकली अगदी गोंडस असली 5-5.5 वर्षाची तिची ती मुलगी जेव्हा तिने आत्महत्या केली असेल तेव्हा तिच्यातलं मातृत्व आपल्या त्या मुलीच्या नजरेकडे बघून तिला काय वाटलं असेल, काय तिच्या मनाला आणि हृदयाला वेदना जाणवल्या असतील. एक संवेदनशील व्यक्ती म्हणून नक्कीच हे हृदय पिळून टाकणारं हे सगळं अनाकलनीय आहे. पण या निमित्ताने प्रेक्षक मित्र हो, एक प्रश्न नक्की निर्माण होतो की माने कुटुंबियांना वेळ दिला गेलाय का पोलीस प्रशासनाकडून? माने कुटुंबियांवर कदाचित दबाव असेल अशी सुद्धा शंका सतीश सावंत यांनी व्यक्त केलेली आहे. इथे कुठेतरी आर्थिक साटेलोटे झाले का, असा सुद्धा उबाटाने सवाल निर्माण केला आहे. उबाटाच्या एका रणरागीने काय म्हटलंय बघा. आता हे दृश्य बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येणार
की जेव्हा एखादी महिला तळमळीने बोलते पोलिसांसमोर, चक्क पोलीस स्टेशनच्या आवारात, की तुम्ही फक्त आरोपींना आणून द्या, ह्या म्हाताऱ्या आईबाबांना न्याय आम्ही देतो, ही गोष्ट सोपी नाही. अर्थात यापूर्वी सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक विवाहितांनी जीव दिलाय. मग हगवणी प्रकरण ताजे आहे, मात्र तळकोकणात असं कधीही झालेलं नव्हतं. किंबहुना गेल्या 10-20 वर्षामध्ये अशी कधीही घटना घडलेली नव्हती. मात्र आता ते पाहायला मिळतंय. या संपूर्ण घटनेचा एकूणच आढावा घेण्यासाठी आपण तिथे आहोत. हा आढावा घेत असताना बाजूच्याच इन्सुली गावातील सोनाली गावडे नामक 25 वर्षीय अविवाहिता असलेल्या युवतीने सुद्धा त्या ठिकाणी आपला जीव गमावलेला आहे. आणि आज तिच्या मृत्यूबाबत सुद्धा जनमानसांमध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधाण येत आहे. अर्थातच ह्या 2 युवतींबद्दल तळ कोकणामध्ये प्रत्येक माणसाच्या मनामध्ये अनाकलनीय गूढ आहे. आणि खऱ्या अर्थाने हे सगळं उकलायचं असेल तर सावंतवाडी पोलीस स्टेशनच्या PI असतील, DYSP असतील, किंबहुना या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष SP मोहन दिवेकर साहेब असतील, त्या सर्वांची भूमिका ही अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे. नजीकच्या काळामध्ये माने कुटुंबियांबाबत ते कुठली भूमिका घेतात, कोर्टाने आज त्यांना दिलासा दिला असला तरी ते संशयित म्हणून आजही आरोपीच्या नजरेखाली पोलीस प्रशासनाच्या आहेतच. या सगळ्या घटनाचा आपण अप टू डेट मागोवा घेत राहू. मागची बातमी आपण शोधत राहू. शोध पत्रकारिता सुरू राहू. आणि जोपर्यंत प्रिया चव्हाण असतील, सोनाली गावडे असतील, यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्याचा शोध सत्यार्थ घेत राहील. तुर्तास मी इथेच थांबतो. मी रुपेश पाटील, व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सत्यार्थसाठी सावंतवाडी.